की शुरुआत हो, ये टॉस होगा। टॉस कीजिए। तो क्या यह मैच होगा बगैर बातचीत, बगैर समझौते के साथ? टॉस किसने जीता? चांदई ने गेंदबाजी करने का फैसला किया है। क्या यह मैच होगा बगैर बातचीत, बगैर समझौते के साथ? मजा आएगा फिर। तो आइए मैच में बतौर कमेंटेटर साहिल एरुणकर और नरेश्वर पारेंगे अगली भूमिका निभाएंगे। हॅलो हॅलो, आपण वळतोय क्वार्टर फायनलच्या मॅच कडे। आजच्या दिवसातील दोन संघ जे क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेत, एका बाजूला प्रफुल्लजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला हाल संघ आणि या मॅचला स्टार्ट करायचे। या मॅच साठी दोन ऑफिशियल्स बाळा साळुंके आणि त्यांच्या समवेत अविनाशजी पलांडे सर यांना मी विनंती करेन मॅचचा ताबा घ्यायचा आहे। टॉस झाला, चांदई टीमने टॉस जिंकल्या। कर्जत परिसरातील चांदई टीम तर त्यांच्या ऑपोजिट मध्ये खेळणार प्रफुल्ल ठोंबरे यांचा हाल संघ। तर या स्पर्धेची एक आगळावेगळा आकर्षण आहे। सेमीफायनल आणि फायनल जुन्या चेंडूंवर खेळवण्यात येईल। जुन्या चेंडूंवर सेमीफायनल आणि फायनल खेळवण्यात येईल। तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024 चं दुसरं पर्व आपण शेवटाकडे वळतोय आता असं म्हटलं जातं। एकच केला होता अट्टहास की शेवटचा 30 गोड व्हावा आणि या दोस्ती चषकाचे आयोजक हे दोस्तीचे पिलर्स आपल्याला पाहायला मिळते, ज्यांची मेहनत रास आली आहे, त्यांची ट्रॉफी सक्सेसफुल ठरली आहे। आपल्या पंचक्रोशीतील पहिली नाईटची रजनी पाहायला मिळाली। याचे आयोजक निखिलजी देशमुख, प्रसादजी देशमुख, कुणाल पिंगळे, वैभवजी पाटील, जयेश पाटील, सर्वांचं मी अभिनंदन करेन। त्यांच्या वतीने सक्सेसफुल टूर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। तुषार पिंगळे, ऋषभ पिंगळे त्यांच्या समोर, विकी पिंगळे सर्व या मॅचचा आनंद घेतात। चांदई टीम आजचा दिवस त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती त्यांच्या टीमला क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवलंय। त्याच प्रकारच्या कामगिरी टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या कॅप्टनने प्रथम फिल्डिंग निवडल्या। त्यांच्या बॉलिंग वरती त्यांना विश्वास आहे। चला स्पीड अप करायचा आहे। चांदई टीम तुमची फिल्डिंग लगेच सजवायची आहे। अजूनही सेमीफायनल आणि फायनलचा सामना मला खेळवायचा आहे। पहिली होती ती गर्दी आणि आता थांबले ते क्रिकेटचे दर्दी। तुम्ही बघताय जय भवानी प्रतिष्ठान मानखेड यांनी आयोजित केलेले दोस्ती चषक 2024 दुसरा पर्व या सर्व मित्रांनी एकत्र येऊन ही ट्रॉफी आयोजित केली आहे। असं म्हटलं जातं कोणत्याही पिक्चरचा पहिला पार्ट जेव्हा हिट होतो तेव्हा दुसरा पार्ट येतो। पहिला पार्ट हिट केला होता मागील वर्षी, त्याचीच एक नवीन झलक या वर्षी सुद्धा त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली। पूर्ण पंचक्रोशीचे मनोरंजन केले या ट्रॉफीने। 3 ओव्हर्सची मॅच असणार आहे। 1 ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर घेऊन चांदई टीम कडून ऋतिक पहिल्या बॉल वरती जर ऋतिकने विकेट घेतली तर 500 रुपये पारितोषिक लावलाय। कैलासजी कोलंबे यांच्याकडून पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली तर 500 आणि प्रफुल्लजी ठोंबरे यांच्याकडून पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला तर 500। प्रफुल्ल ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेतला आहे। इथून जिंकणारा संघ एक तरी ट्रॉफी दोस्ती चषकाची आपल्या नावे करून जाणार। पहिला बॉल या इनिंग्सचा परफेक्ट यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप
अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. पहिली धाव स्कोर कार्ड होती लागली या प्रफुल 11 हाल संघाची. लगातार 2 विकेटसाठी 2000चं पारितोषिक लावलंय कैलासजी कोलंबे साहेबांकडून. ऋतिक या गोलंदाजासाठी ऋतिकचा बॉल ऑब्झर्व साठी अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द विकेट हा खेळून काढला. तिथे स्क्वेअर लेगचा जो फिल्डर आहे स्क्वेअर लेगचा बॉल वरती आला, फोल्ड केली. पहिल्या 2 बॉल वरती सिंगल रन्स ने स्कोर कार्ड धावा लागला. त्या 2 धावा. प्रत्येक कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेशजी कोलंबे साहेबांकडून, कैलास कोलंबे साहेबांकडून. मुनीरसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला क्लासिक कव्हर ड्राईव्ह मुनीर पटेलच्या बॅट मधून. डीजे मास्टर होऊन जाऊ दे सुमधुर संगीत. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांचे फ्रँचायझी प्रफुल्लजी ठोंबरे यांच्या माध्यमातून लावण्यात आल्या. क्लासिक कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीची आठवण करून दिली या फटक्यावरती. मुनीर पटेल रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज बायकर मॅन आपल्या तालुक्यातील पाहायला मिळतं बॅटिंग एंड वरती. ऋतिकचा हा बॉल स्विंग अँड मिस. अपील ज्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त पाहायला मिळाला. आसिफजी कंजिका यांच्याकडून मुनीरसाठी लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लावलाय. आयवा कॅच साठी निखिलजी देशमुख साहेब आयोजकांकडून 2000चं पारितोषिक आहे. यावेळेला दुसरा बॉल लगातार स्विंग अँड मिस. चौकारानंतर प्रत्युत्तर दिलं या गोलंदाजाने डॉट बॉलने. लगातार 2 निर्धाव चेंडू टाकले. मुनीर सारख्या चांगल्या फलंदाजाला शांत ठेवलं पहिल्या ओव्हर मध्ये. ऋतिक या गोलंदाजाने पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या 5 चेंडूवरती धावा खर्च केल्या 6. एकही फलंदाज अजून बाद करण्यात यश आलेलं नाहीये ऋतिक या गोलंदाजाला. या वेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तिथे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करणार. एक धाव धावून पूर्ण केली. पहिली ओव्हर होते समाप्त. 7 रन स्कोर कार्ड वरती लागलात. मुनीरच्या वैयक्तिक आपण बघता 6 धावा. 5 चेंडू मुनीरने फेस केले, 1 चेंडू अफजलने फेस केला. सिंगलच्या सहाय्याने अफजल 1 धावेवरती खेळतोय. टीमची धावसंख्या झाली प्रफुल 11 हाल संघाची. बिनबाद 7. सुशांतजी तेलवणे साहेबांकडून दस्ती चषक 2024 आणि निखिलजी देशमुख यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. शुभेच्छा येणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही एक सक्सेसफुल टुर्नामेंट ठेवता ती तुमच्यासाठी मायेची थाप आणि प्रोत्साहन असतं नेक्स्ट टुर्नामेंट ऑर्गनाइज करण्यासाठी. प्रफुल्लजी देशमुख यांनी जो ताव घेतला होता मुनीर पटेल क्वार्टर फायनलची मॅच पर्यंत त्या बॅटिंगने घेऊन गेला तुमच्या टीमला. आणि आता मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 2 षटक मॅक्सिमाइज करावे लागेल. फक्त पहिल्या ओव्हर मध्ये धावाला 7. पॉवर प्लेची ओव्हर चांदेर टीमने आपल्या नावावरती केली. मुनीर सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं. ऋतिक पूर्ण दिवसामध्ये पूर्ण रात्रीमध्ये 3 मॅचेस मध्ये चमकले आपल्या टीम साठी. ऋतिकची जागा घेण्यासाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय वैभव. राऊंड आर्मने गोलंदाजी करतो. ऑफ साइड यॉर्कर स्पेशलिस्ट त्याला मानलं जातं चांदेर टीमचा. पहिलाच बॉल परफेक्ट आउटसाइड यॉर्कर पाहायला मिळाला. मुनीरला मिळते सिंगल. सिंगलच्या सहाय्याने हा टीमच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती. 8 धावा. वासिमजी करजीकर यांच्याकडून ग्रुप ग्रामपंचायत हालचे सदस्य यांच्याकडून मुनीरसाठी 3 षटकारांना 10,000चं पारितोषिक लागलंय. ह्या बॉल वरती 1 धाव धावून पूर्ण केली आहे. अफजलच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळाला. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललंय. सिंगल डबल माइंड करणार नाहीयेत चांदेर टीमचे खेळाडू, कारण की त्यांना माहिती आहे की चेस करण्याची ताकद त्यांच्या टीम मध्ये आहे. मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल मुनीर या फलंदाजाला. ह्या वेळेला लोअर फुल टॉस चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा इच्छुक आहे.
वन बाउन्स चेंडूला फोल्ड करेल तोपर्यंत एकदा धावून पूर्ण झाली आहे सिंगलच्या सहाय्याने. या ओव्हर मध्ये वैभवने आतापर्यंत धावा खर्च केला 3 बॉलवरती 3. संघाची धाव संख्या झाली प्रफुल 11 टीमची 10 रन्स. गेअर चेंज करावे लागतील तर ते मला दोस्ती चषकावरती आपलं नाव कोरच असेल. ही मॅच आहे जिथे तुम्हाला चान्स मिळणार दोस्ती चषकामध्ये आयोजित करण्याची. एसटी रक्षकाची चुकी पाहायला मिळते. या सिच्युएशनला तुम्ही बॉल ड्रॉप करू शकत नाही सोडू शकत नाही कारण की स्ट्राइक चेंज झाल्यानंतर मुनीर सारखा फलंदाजाला स्ट्राइक मिळणार. समीकरण पूर्ण बदलू शकतं. किती घातक मुनीर पटेल आहे त्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये दाखवलं यावर्षी. गतवर्षीचा रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून बायकरमॅन म्हणून आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं तोच तो मुनीर. या वेळेला अंपायर अविनाश चिपालांनी आमच्याकडे इशारा करतात हा चेंडू वाईड आहे. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव स्कोर काढवती लागली एक्स्ट्रा लागली जाईल. 12 धावा स्कोर काढवती लागल्या जाते. अजूनही पहिल्या षटकाराची वाट बघतोय हा संघ या मॅच मध्ये. पहिली इनिंग चालू आहे तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024 चा फायनल डेचा क्वार्टर फायनल जिथे जिंकणारा संघ खेळणार वरची खोपोली विरेश्वरची खोपोली. या वेळेला स्लॉट मध्ये चेंडू डिस्पॅच करायचा होता. क्षेत्ररक्षक इच्छुक आहे. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये. पहिला फलंदाज होतो बाद मुनीर पटेल सारखा हादरा लागला हा टीमला. डीजे मास्टरला मिळते संधी. जी विकेट मिळवायची होती चांदई टीमला गोल्डन फिश या मॅच ची इम्पॉर्टंट विकेट ती मिळवलं त्याचा गोलंदाज ज्याचं नाव आहे वैभव. या गोलंदाजाला कैलासजी कोलंबे साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणि ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच घेतला डिफेंडचा क्षेत्ररक्षक त्याला 200 रुपयाचा पारितोषिक जमा झालाय आमच्याकडे. आणि आता जर विकेट घेतली लगातार 2 बॉलवरती 2 विकेटसाठी 2000चं पारितोषिक कैलासजी कोलंबे साहेबांकडून लावण्यात आलाय. ह्या ओव्हरच्या 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च आला होता 7. स्कोर कार्ड धावात 1 बाद 12. वरची खोपोली संघ तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. वैभव नवीन आलेला फलंदाज मुजीबचा रिव्हर्स स्वीप तिथे डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात चुकीची फेकी पाहायला मिळाली. जर चांगली फेकी असती तर नावच्या स्वरूपात अफजल सारखा फलंदाज बाद करण्यात यश आला असतं. दुसरी ओव्हर होते समाज मेन अंपायरच्या भूमिकेत अविनाश पालांनी आमच्याकडे इशारा करतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉल मध्ये धावा फक्त स्कोर कार्डवरती आल्या त्या 13 धावा. त्यांचे फ्रँचायझी हाय टीमचे प्रफुल्लजी ठोंबरे आता थोडेसे विचारामध्ये पडले असतील. फक्त 13 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. या ओव्हर मध्ये 20 रन बनवावे लागतील. 15 ते 20 रनचे षटक शोधावं लागेल कारण की समोर चांदई संघामध्ये आतिश कोलंबे सारखा घणाघाती फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी गेअर चेंज करण्याची ताकद मॅचला फिरवण्याची ताकद आतिश कोलंबे मध्ये आहे. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला त्याची बॅटिंग पाहायला मिळणार. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक घेऊन चांदई टीम साठी नवीन गोलंदाज मंगेश आलाय. आजच्या पूर्ण रात्रीमध्ये तिन्ही सामन्यांमध्ये चांदई टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतली. त्यांच्या बॉलरवरती जो विश्वास त्यांनी दाखवला त्या विश्वासाला साध्य अशी गोलंदाजी केली आहे चांदई टीमच्या गोलंदाजाने. थर्ड ओव्हरची सुरुवात परफेक्ट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टॉप. याचं उत्तर मुफीतकडे नाहीये. निर्धाव चेंडू प्रत्येक निर्धाव चेंडू या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये पकड बनवेल मजबूत बनवेल ती चांदई टीमची. तुम्ही बघताय तुमची आमची सर्वांची लाडकी दोस्ती चषक 2024 चा दुसरा पर्वातील शेवटची रात्र जय भवानी प्रतिष्ठान मानकेली यांनी आयोजित केलेली ही ट्रॉफी. या वेळेला विकेट मिळवले लगातार 2 निर्धाव चेंडू याच्यामध्ये 1 विकेटच्या माध्यमातून मुफीद सारखा फलंदाज बाद केलाय. डीजे मास्टरला मिळते संधी. होऊन जाऊ दे एक सुमधुर संगीत. सोन्या 50-50 बैलगाडा क्षेत्रातील सर्वात लाडका बैल ज्याच्यावरती अतोनात प्रेम आहे महाराष्ट्राच्या जनतेचं. तो सोन्या 50-50 गीत तुम्ही ऐकलं.
आता जी विकेट मिळवली तर गोलंदाज मंगेश साठी 200 रुपयाचं पारितोषिक, तर कॅच घेतलेला विकेट किपर साठी 200 रुपयाचं पारितोषिक कैलासजी कोलंबे साहेबांकडून आलाय. प्रत्येक विकेट साठी 200 आणि कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी 200 असा वेगळा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि लगातार 2 विकेट घेतल्या तर 2000, म्हणजे या बॉल वरती जर विकेट मिळवली मंगेशने तर त्याला मिळणार 2000. म्हणजे त्याच्या विपरीत डॅनी फलंदाजीसाठी गेलाय. कित्येक वर्षाचा अनुभव डॅनीकडे आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चांगला खेळून काढलाय. डीप पॉइंट कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आज फिल्डिंग आणि बॉलिंग या स्ट्रेंथ वरती खेळतोय चांदई टीम. ओपनिंगला आलेला अफजल अजूनही मैदानात उभा आहे. 14 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात माझ्या समोर हरेश पिंगळे. तिन्ही दिवस आपल्याला स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळाले. तिन्ही रात्रीमध्ये त्यांचा दमदार स्कोरिंग पाहायला मिळाला. अजून एक बॉल निर्धाव स्लॉग ओव्हर मध्ये अशी फलंदाजी तुमच्या टीमच्या विपरीत दिशेला तुम्हाला घेऊन जाऊ शकते. जिथे षटकार चौकार ठोकायचे होते, मंगेश हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय चांदई टीम साठी. स्कोर कार्ड 14 रन्स वरती स्थिरावलाय. मंगेशने या ओव्हर मध्ये धावा खर्च केला तर फक्त 1. या वेळेला परफेक्ट यॉर्कर आणि एक परफेक्ट यॉर्करला सन्मान देण्यास भाग पाडले अफजल या फलंदाजाला. एक वेगळ्या रणनीतीने उतरला हा संघ चांदई संघ. त्यांचे जे दुसरा आणि तिसरा नंबरचे जे गोलंदाज आहेत राऊंड आमने गोलंदाजी करतात. परफेक्ट आउटसाइड ऑफ स्टंप आणि यॉर्करच्या मारा त्यांच्याकडून भेदक मारा पाहायला मिळाला. गोलंदाजीची स्ट्रेंथ चांदई टीमची स्ट्रेंथ आहे आणि ती मैदानात आज त्यांनी दाखवल्या. डॅनी ज्याच्याकडून अपेक्षा आहे षटकाराची, हा टीमला काय घडणाऱ्या बॉलर इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. पुन्हा एकदा परफेक्ट आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक यॉर्कर पाहायला मिळाला. इनिंगची समाप्ती केली आहे डॉट बॉल ने मंगेश या गोलंदाजाने. मंगेशने या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 2. स्लॉग ओव्हर जिथे 20-25 धावांचा षटक बनवायचं होतं तिथे धावा फक्त खर्च केल्या 2. 18 बॉल मध्ये हाय टीमने बनवलं. प्रफुल्ल इलेव्हन हाय टीमने 15 रन्स स्कोर कार्ड वरती 15 रन्स आल्या. 16 धावांचं टार्गेट ठेवलंय ते मात्र चांदई टीम समोर. चांदई टीम ज्यांच्या बॉलिंगची स्ट्रेंथ त्यांच्या गुणवत्ता त्याने मैदानात सिद्ध केली आजच्या रात्रीमध्ये. मागील वर्षी पहिल्या पर्वामध्ये दोस्ती चषकाच्या चॅम्पियन संघ चांदई टीम दमदार खेळ दाखवतो. यावर्षी सुद्धा चॅम्पियन होण्याच्या दिशेने टॉप 4 मध्ये जाण्याच्या दिशेने त्यांनी गोलंदाजी झाली आहे. पहिला सत्र त्यांच्या नावी ठरलाय. 15 रन्स फक्त बनवून दिला समोरच्या टीमला. 16 रन्सचं आव्हान ठेवलं. 18 बॉल मध्ये 16 रन्स जर बनवल्या तर चांदई टीम पोहोचणार टॉप 4 मध्ये जिथे त्यांचा सामना होणार वीरेश्वर वरची खोपोली. आमचे सर्वांचे लाडके कॉमेंटेटर्स, खोपोलीचा गोड आवाज, वीरेश्वर खोपोलीचा कर्णधार इथे उपस्थित राहायचंय. त्यानंतर लगेच तुमची मॅच होणार आहे सेमीफायनल नंबर 2. एका 6 ला 3000 रुपयाचं पारितोषिक कैलासजी कोलंबे साहेबांकडून लावण्यात आलंय. त्यांचं या टीम वरती प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. वेगळं बक्षीस त्यांनी लावलं होतं. कॅशला सुद्धा 200 रुपये त्यांच्याकडून पाहायला मिळालं. ते प्रोत्साहन आहे त्यांच्या टीम साठी. चेंडू जुना चेंडू. यानंतरच्या सामन्यात जुना चेंडूवरती होतील. चांदई टीम आजची रात्र ज्यांच्या गोलंदाजीने गाजवलं बनवणार का 16 रन्स. 18 बॉल फेस करायला मिळणार. 18 बॉल 16. चांदई की हाल की चांदई. हाल टीमचे पुरस्कर्ते प्रफुल्लजी टोंबरे आता मात्र आशाभूत नजरेने या मॅच कडे बघतायत. काहीतरी कारनामा करावा लागेल त्यांच्या गोलंदाजांना. पहिली पॉवर प्लेची ओव्हर मुजीब जादुई गोलंदाजी करावी लागेल. अठरा बॉल 16 रन्सची गरज आहे चांदई टीमला. जर टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर दोस्ती ट्रॉफी
पहिल्या पर्वाचे चॅम्पियन्स चांदेरी टीम आता बॅटिंग करताना दिसेल सेकंड इनिंग्स मध्ये, जिथे टार्गेट आहे त्यांच्यासमोर 16 रन्सचा सोपं टार्गेट आहे. मात्र कित्येक वेळा आपण बघतो लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज होतात आणि हा सामना असाच होणार का, करणार का, काहीतरी करणार मग गोलंदाज हाल टीमचे प्रफुल्ल 11 हाल टीम आता जास्त एफर्ट्स लावावे लागतील, थोड्यापेक्षाही जास्त एफर्ट्स लावावे लागेल मी तर म्हणेन, कारण की फक्त 16 रन्स डिफेंड करायचे आहेत. 5.33 सरासरी खेळायचं आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 5 तर एका ओव्हर मध्ये 6 रन शोधायचे आहेत. जर टॉप 4 मध्ये आपल्या टीमला घेऊन जायचे, चांदेरी टीमला ती जबाबदारी घेण्यासाठी बॅटिंग साठी गेले ओपनिंगची जोडी चांदेरी टीमची राज आणि आतिश कोलंबे, ज्याच्या नावाचा दरारा आहे कर्जत परिसरामध्ये. तो आतिश कोलंबे आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग साठी गेलाय. ओपनिंगची जोडी राज आणि आतिश. 18 बॉल 16 रन्सची गरज. तुम्ही बघताय दोस्ती चषक 2024 चा दुसरा पर्व केटीसी लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राइक एंड वरती आतिश, नॉन स्ट्राइक एंड वरती राज. आतिशला माहिती आहे सिनियर खेळाडू या टीमचा सामना सोपा आहे, अशा वेळेला सामना जिंकून घेणं गरजेचं आहे. मात्र आव्हान पेश करणार यातील मात्र शंका नाही. हाय टीम सेकंड इनिंगला होते सुरुवात. सेकंड इनिंगचा पहिला बॉल घेऊन मुजीब खरबे, हालचा जादूगर गोलंदाज मुजीब पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले फक्त 2च क्षेत्राच्या 30 सर्कलच्या बाहेर आहे. त्याचा पुरेपूर समाचार आतिश घेणार का. पहिला बॉल मुजीबचा आतिश साठी शॉर्ट बॉल फुल केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका रणनीतीने हा गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल तिथे क्षेत्ररक्षक लावला होता. आतिश पहिल्या बॉल वरती अकाउंट ओपन करतोय आपल्या टीमचं. 17 बॉल 15 रन्सची गरज. कोणता संघ पोहोचणार टॉप 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये ते पाहणं गरजेचं येणार आहे. 17 बॉल आपल्याला सांगून जातील. चांदेरी की हाल, प्रफुल्ल 11 हाल संघ. स्ट्राइक एंड वरती राज आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅट्समॅन लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन गोलंदाज आणि फिल्डरसाठी डोकेडोकी ठरतात, कारण की प्रत्येक बॉलला फील्ड सेट करावी लागते. हा बॉल राज साठी अंपायर बाळासाहेब आमच्याकडे इशारा करतात. हा बॉल वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या रन्स तुम्ही देऊ शकत नाहीयेत. 2 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 14 रन्सची गरज आहे विजयासाठी चांदेरी टीमला. जुबचा हा बॉल यावेळेला फसवलाय. ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळाली. हा बॉल पडल्यानंतर वळण घेतलं बॉल, याचं उत्तर राजकडे नव्हतं. अशा भूत नजरेने राज चेंडूकडे पाहत राहिला. मुफीद क्लोज कीपिंग पाहायला मिळते. मुफीदच्या माध्यमातून चेंडूला फोल्ड केला. निर्धाव चेंडू होता. 17 बॉल मध्ये हवं होतं त्या 14, आता 16 बॉल मध्ये हव्यात 14 रन्स. 2 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ झाला. 16 बॉल 14 रन्सची गरज. सहजासहजी सामना आम्ही सोडणार नाही. हार माने वो हार टीम नाही. यावेळेला शॉर्ट बॉल फुल केलाय. कॅचची संधी होऊ शकते. असे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. थोडे जास्त एफर्ट्स लावावे लागतील. बॉल वरती जावं लागेल. 2 रन्स धावून पूर्ण केल्या. सिंगल डबलने सुद्धा सामना चेस होऊ शकतो. राज आणि आतिशने ओळखलाय. 2 रनच्या सहाय्याने स्कोर काढून धावाला त्या चांदेरी टीमच्या 4 रन्स. 12 निर्णायक विजयासाठी त्यांना 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती चषक आयोजित केले ह्या ग्रुपने. दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. लोवर फुलटॉस परफेक्ट ब्लॉक आणि पहिली विकेट राजची पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला मुजीबच्या माध्यमातून. डीजे मास्टर होऊन जाऊ दे दोस्ती चषकाचं गीत.
दोस्ती चषकचं सुरेख आयोजन तुम्ही बघताय। क्वार्टर फायनलची मॅच रंगली आहे सेकंड इनिंग्स मध्ये। बॅटिंग करताना चांदे टीमने स्कोर कडे धावा लागला, त्यात 4 निर्णायक विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे। पहिला फलंदाज राजच्या माध्यमातून बाद केला, मुजीबला पहिलं यश मिळालं, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। विकेट मिळत यावेळेला इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट पाठवला या चेंडूला मंगेशच्या फलंदाजाने आल्या आल्या आपल्या इरादे स्पष्ट केलेत। मंगेशने सामना खुला केला आपल्या टीमसाठी। कैलाजी कोलंबे यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक मिळत आहे मंगेशच्या फलंदाजाला। डीजे मास्टरला मिळत मंगेश पहिल्याच बॉल वरती ठोकतोय षटकार। प्रफुल्लजी टोंबरे यांना विनंती आहे निखिलजी देशमुख यांची भेट घ्यायची आहे। या वेळेला षटकारानंतर दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात एकदा अजून स्कोर कार्ड लागली जाते। 11 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात। 5 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी। फिनिश करणार का या बॉल वरती मंगेशचा फलंदाज। वरची खोपली टीम तुमच्या उपस्थित नव्हते, तुमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। मुजीबचा हा बॉल ओव्हर फुल टॉस ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती येणार, फील्ड करणार, तोपर्यंत 2 धावा मंगेशने धावून पूर्ण केल्यात। 2 धावेने चांगलं बॅकअप पाहायला मिळालं। 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 1-13। क्वार्टर फायनलची मॅच जिंकून टॉप 4 मध्ये जाण्याची संधी आता चांदेरी संघाच्या सर्व 13 रन स्कोर कार्ड वरती लागला। 3 धावांची गरज आहे, चेंडू बाकी 12। वरची खोपोली टीम विरेश्वर वरची खोपोली संघ तुमच्यासाठी वारंवार आम्ही पुकार करतोय। सेमीफायनल नंबर 2 रंगणार विरेश्वर वरची खोपोली आणि आतापर्यंतचा खेळ बघता चांदे टीम पोहोचणार का टॉप 4 मध्ये, जिथे त्यांचा सामना होणार मॉन्टी खोपोली परिसरातील लेफ्टी फलंदाजामधील नंबर 1 चा फलंदाज, ज्याची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी प्रत्येक मैदानावरती होते, तोच मॉन्टी। त्या समवेत त्यांच्या टीमचा क्रिस गेल कालच्या रात्रीमध्ये ज्याने चांगल्या टीमला पाणी पाजलं बॅटिंगने। नवीन गोलंदाज अशरफचा वापर करण्यात येतोय। लेग ग्लान्स पाहायला मिळाला, सामना फिनिश केलाय आतिश कोलंबे या फलंदाजाने आणि टॉप 4 मध्ये गेलाय चांदेरी टीमचं खूप खूप कौतुक। चेंडू मैदानात परत द्यायचं, कारण की नेक्स्ट सामने जे होणार आहेत त्या जुन्या चेंडूवरती होणार आहेत। चांदेरी टीम ठरलाय आजच्या रात्रीतील विजेता संघ।